आपण इथे मॅन ऑफ द मॅच मेडल इथे वितरित करतोय प्रथमेश भोईर याला. मी विनंती करतोय सन्माननीय संजयजी मसेकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा मेडल आपण इथे वितरित करायचा आहे. प्रथमेश याला 10 बॉलमध्ये 29 धावा बनवल्या. संजय भावेश फरले आणि समीर तांडेल ही सलवीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी कुणाल महाळी. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न टायमिंग झालाय. शतरक्षक आले तिकडे, 2 शतरक्षक आलेत. त्याच्या डोक्याच्या वरणा चेंडू निघून गेलाय. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील ते कंप्लीट झालेली आहे. 3 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती या 3 धावा अंकित केल्या गेल्यात. मागचा सामना आपण जर बघितला, संजय 11 नागले संघाने पुन्हा एकदा अधिराज्य गाजवलंय आणि दुसरा वेळेस गावदी स्पोर्ट्स देवदल ब या संघाला त्यांनी पराभूत केलंय. बघा पॅनल्टीच्या 3 धावा देखील महागात पडल्यात मित्र म्हणेन देवदल संघाला. बघा चांगला चेंडू हाताला गेलाय. समीर तांडेल साठी एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. समीर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. हा ट्राय करत होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. यस, एज लागलाय. समीर तांडेल याला माघारी परतावं लागेल. पहिला गडी बाद झालाय. होम साईड 444 नागले या संघाचा. पोरी माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. इथे बघा फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. सिंगल धावाने धावसंख्या आपण पाहतोय 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. भावेश जोरात मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि एक धाव कंप्लीट केली गेली. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 5. एक गडी देखील बाद झालेला आहे.
फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये भावेश याला. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज प्रवीण पागी आणि प्रवीण पागी आपण पाहतोय जे दुसरं षटक हातळतोय आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. 5 धावा धावफलकावरती. ऑन साईडला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक येतो तिकडे आणि झेल ड्रॉप होतोय. भावेश याला संधी मिळालाय, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा पळून पूर्ण करतायत. 2 धावा आहेत, 2 धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये भावेशाला. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 7. फुलटॉस चेंडू पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाजाचा आहे. ते झेल ड्रॉप झालेली आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेली. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेलेली आहे, ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय स्थिरावल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय काय घडलंय तर भावेश हा रनआउट झालेला आहे. फलंदाज बाद. जसा उंबराचे झाडाचा टाल, तसा तूच पोरी माझा गमाल. पोरी येशील का तडपानाचा, वालू नाचून नाचून पुताल. लागली तूर थाली गावन वाजाय, लागली तूर थाली गावन वाजाय. वाजव तारप करी तारपाना, चल जाऊ तारपानाचा. वाजव तारप करी तारपाना, चल जाऊ तारपानाचा. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नव्याने गोलंदाज आपण पाहतोय विशाल आलाय. विशाल सापटे तिसरं षटक हाताळण्यासाठी. दिलीप वल्वी आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय बालाराम याला. पहिला चेंडू वेगवान रित्या हाताळला गेला होता. शॉर्ट रनअप आहे आणि वेगाने चेंडू टाकतोय विशाल सापटे. एक धाव ते कंप्लीट केली जाईल. एका धावाने धावसंख्या आपण पाहतोय आता दुहेरी प्रवेश होतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. उमसई 444 नागले भैया संघाचे खेळाडू जर आपण बघितले थोडेसे प्रेशराईज झालेले आहेत. बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये आणि धावसंख्या ही पूर्णपणे रोखली गेलेली आहे. पुन्हा एकदा बॅट तर फिरवली होती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकलाय विशाल सापटे या गोलंदाजाने. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. टॉस जिंकला होता, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, मात्र बॅटिंग करत असताना संघ आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. अप ट्रॅकर होता, चेंडूला ऑन साइडला खेचून घेतलाय. क्षेत्ररक्षक होता, मात्र खराब फिल्डिंग झालेली आहे. चेंडू फरार होतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर.
4 धावांकरता या इनिंग मध्ये पहिला चौकार. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश कुमार यो लेफ्टी यो DJ Pamela in the mix. चार डबल रायडर टाळ्यात मारतय हो 50. विशाल पुन्हा एकदा आपण बघतोय चांगला शेड्यूल टाकला होता. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथे झाला होता. बॅकअप साठी शतरक्षक नाहीये. त्याचा फायदा उचलला जाईल आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आल्या. या 2 धावे धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील अजूनही. विशाल चांगली बॉलिंग करतोय. बघा एक मिसफिल्डचा चौकार गेला होता. त्यानंतर कुठल्या प्रकारे धावा त्याने खर्च केलेल्या नाहीयेत. अचूक टप्पा त्याने ठेवलेला आहे. अचूक लेंथ आपण पाहतोय. लाईन लेंथ अचूक ठेवलेली आहे आणि फलंदाज स्ट्रगल करतायत. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आता सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळेल. सहज सोपा झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या 16. DJ Pamela in the mix. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला यग भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला यग भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरी प्रदीप पागी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल खोलो टप्प्याचा इथे हाताळलेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बालाराम याचा. मात्र बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. प्रदीप याचा हा चेंडू आणखीन एक निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल सलगचा हा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 16 या आकड्यावरती. बघा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेता आणि बॅटिंग करत असताना संघ सध्या तरी अडचणीमध्ये आलेला आहे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स 17 धावा धावफलकावरती. प्रदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. हाफ ट्रॅकर होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा चेंडू या षटकात टाकला गेला. या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिला
एक्स्ट्रा चेंडू हाताळलाय प्रदीप पागी आणि धावसंख्या झालेली आहे 18. बघा व्हाईट बॉल साठी तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, लक्षात घ्या. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मिळेल, एज साठी तुम्हाला मिळणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. व्हाईट बॉल साठी घेतलाय का? येस, थँक्यू. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन द लेग चेंडू हाताला गेलाय, सलग 6 दुसरा चेंडू वाईड टाकलाय. प्रदीप पागी या गोलंदाजाने धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावली गेली. 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आता अँगल चेंज केलाय गोलंदाजाने. इथे बघा पुन्हा एकदा तीच दिशा, त्यांनी अँगल जरी चेंज केला असला तरी त्याच दिशेमध्ये पुन्हा एकदा चेंडू त्याने टाकलेला आहे. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगोदर ओव्हर द विकेटचा मारा करत होता, आता राऊंड द विकेटचा मारा करतोय. मात्र तरी देखील लाईन लेंथ ही आपल्याला जर आपण बघितली थोडीशी चुकीची आपण पाहतोय इथे ठेवलेली आहे. आणि आतापर्यंत बॉल टाकून झालेत 4 या षटकात. 2 चेंडूचा खेळला देवी बाकी आहे. प्रदीप पागी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना शरद फरले करता. पुन्हा एकदा आपण पाहतो या शरीराचा वेध घेणारा चेंडू हाताला गेलाय. लेग बाजूच्या सुरुवात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. एका धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. सन्माननीय योगेश जी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा हा चेंडू खेळून काढला गेला. एकदा तर कम्प्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट झालेली आहे. या 2 धावा आल्या. धाव संख्या आपण पाहतोय 24 आणि 25 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेल्हार या संघाला. सन्माननीय योगेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती पण बसायचं आहे. आपण पाहतोय योगेश पाटील साहेबांमार्फत आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं गेलंय. स्वर्गीय वासुदेव मुल्ल्या पाटील क्रीडांगण आणि हे मैदान आपल्याला योगेश पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलंय या स्पर्धेकरता. 25 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉल 25 धावा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. या 25 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत जॉईंट होतील सागर माली सर, जे आपल्याला 4 दिवस आता येणाऱ्या 4 दिवसामध्ये आपल्याला एकाला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये.
त्या अगोदर जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. ओ टू डीजे. हॅलो, थोडासा आवाज द्या डीजे. हॅलो चेक. हॅलो. तर खूप खूप धन्यवाद प्रदीप. सर्व नागलेकरांना माझा सागर माळीचा नमस्कार. सामन्याला होते सुरुवात. टार्गेट आहे 25. एका नागल्याचा संघ आहे, एक आहे पेलार परिसरातील संघ. ऑफसाईडच्या दिशेनं सरळ शतरक्षकाच्या समोर चेंडूला खेळलं होतं. गोलंदाज शरद फरळे, ज्यांच्याकडे अनुभव नक्कीच आहे, चांगला अनुभव त्यांच्याकडे. शरद यांना जर पाहिलं तर आमच्या क्रिकेट कारकिर्दीतल्या अनुभवापेक्षा किंवा मग त्यांच्या जर क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला तर आमच्या कॉमेंट्रीच्या करिअरपेक्षा त्यांचं नक्कीच भरपूर मोठं करिअर हे क्रिकेट विश्वाला त्याने दिलंय. असा एक खेळाडू शरद फरले या ठिकाणी बघायला मिळतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. आदरणीय सन्माननीय श्यामजी तुंबडा, श्यामदादांना विनंती आहे की आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित केलं गेलंय, ज्यांच्या माध्यमातून श्यामदादांच्या माध्यमातून आपल्याला 5 दिवस सलग पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. श्यामदादा नेहमी असं सहकार्य करत असतात आपल्याला. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा थोडासा शफळ क्रॉस करण्याचा प्रयत्न. फलंदाज चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळतोय. मला वाटतं प्रमोद आहे त्या ठिकाणी आणि प्रमोदने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईट चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून इथे निर्णय आला. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकते 7 या धावसंख्येवरती 2 चेंडू टाकून झाल्यात. वाईट साठी चॅलेंज केलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने की हा चेंडू हा लीगल बॉल आहे अशी अपेक्षा असेल, मात्र पंचांचा निर्णय हा वाईटचा आलाय. धावसंख्या आपण एकच पकडणार सध्या तरी. जेव्हा निर्णय येईल थर्ड अंपायरचा तेव्हा एक अजून धाव आपण वाढवणार आहोत. म्हणजेच 7 धावा धावफलकावरती लागलेल्या 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहणं गरजेचं आहे. थोडंसं थांबायचं आहे. चेक केलं जाईल. जो रिव्ह्यू घेतलाय शरद फळले आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून.
आपण पाहतात मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आयोजित ही स्पर्धा आहे आणि योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानासाठी सहकार्य केलं गेलं आहे. तसेच त्यांचे सहकारी कोणी असतील त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. कारण की क्रिकेट म्हटलं की मैदानावरती क्रिकेट फार नक्कीच इफेक्टिव्ह ठरत असतं. दरम्यान काय निर्णय येतोय आपण आज सुद्धा पाहणार आहोत. पेंडिंग आहे डिसिजन. 2 चेंडू टाकून झाले, 6 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती पंचांनी वाईटचा जो निर्णय दिलाय त्याला चॅलेंज केलंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि पाहणं गरजेचं आहे काय तर व्हाईट बॉल. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय की हा चेंडू अवांतर व्हाईट बॉल आहे. परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुधाकर स्ट्राईक एंड वरती. सुधाकर याला आपण जर पाहिलं तर साकपाडा या संघाचा पेलारचा हा एक चांगला अनुभवी क्रिकेटर आहे. सुधाकर खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि त्यांच्या समोर आहे तो म्हणजेच शरद. ऑफसाईडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू होता आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झेल टिपला गेलाय. फलंदाज सुधाकर बाद. चल 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 पोरी गावात तारपाला पायात पाय गुंतला नचायला ताल आला. नाचताना फुलं पडला तुम्हाला होता केसाला. नाचताना फुलं पडला. काय सुंदर गीत वाजवलं गेलं डीजेच्या माध्यमातून. काही परिसरासाठी तसंच जी गोष्ट एखादी फेमस असते ती आपला आदिवासी समाज म्हटला की तारपा म्हटला की नक्कीच आदिवासी जमात ही समोर येते. आणि बघा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये पडलंय मात्र अनुसूचित जमातीला फक्त एक जागा मला वाटते मिळालेली आहे. ऍक्च्युली मुंबई महानगरपालिकेची आपण जर क्लॉकवाईज जर पाहिली आरक्षण तर आदिवासी पडत होतं मात्र तिथे फॉर्मॅट चेंज केलं गेलंय. हे सुद्धा या लाईव्हच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मान्यवर आलेले आहेत. उमेश दादा आपलं खूप खूप स्वागत आहे आणि लक्ष्मणजी वल्वी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सगळ्यांचे आम्ही दोघांचे खूप खूप स्वागत करतोय. उमेश दादा एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे. सध्या मला वाटतं 40+ मध्ये ते खेळत नाहीयेत पण रेग्युलर क्रिकेटमध्ये ते कार्यरत आहेत. दरम्यान शरद फरले यांनी एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे आणि या निर्धाव चेंडून धावफलक आपण पाहतोय थांबलाय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. बघा एक बाउंड्री आली दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर शरद ज्याला की मामू या नावाने खाली प्रसिद्धी आहे या क्रिकेट विश्वामध्ये त्याने आतापर्यंत चांगला आपला किल्ला लढवलाय आणि त्या पद्धतीनं अनुभव क्रिकेटमध्ये काय करू शकतो हे त्याने दर्शवलाय शरद फरले यांनी. अर्थातच एक श्रेष्ठ पिता म्हणून त्याची ओळख नक्कीच आहे. दरम्यान हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहणं गरजेचं आहे. काय घडतंय काय बिघडतंय. पंच सांगतात की लिगल बॉल. या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्ती. तर धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्यात आणि गडी बाद झालाय तो म्हणजेच पेलार साकपाडा संघाचा 1. ओटो डीजे. चला डीजे या ठिकाणी संधी दिली होती मात्र डीजे थोडेसे कामात व्यस्त आहेत. दरम्यान आपण जाऊया. आता चेंडू शिल्लक असतील किती तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर ती 18 हे इक्वेशन आहे. क्या बात आहे. लका धुमाडा. लका म्हणजेच लक्ष्मण मला वाटतंय लडका धुमाडा. 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा आपण यांना पाहतोय. 45+ वय असलेला हा खेळाडू या रेग्युलर क्रिकेटमध्ये आज आपले जहर दर्शवताना बघायला मिळेल. राईट मोर द विकेट. त्या शॉट लेन डिलिव्हरी अपील केली जाते मात्र पंच या ठिकाणी पाहू शकतात काय घडतंय तर व्हाईट बॉल. समीर तांडेल नेहमी उत्साही असतात अपीलसाठी. क्रिकेटच्या मागे विकेट किपरच्या मागे असो किंवा मग तो कुठे पण असो आवाज त्यांचा येत असतो. आणि हा सुद्धा एक नागले गावातील कधीपासूनच क्रिकेट या ठिकाणी खेळताना बघायला मिळतोय. साकपाडा संघाला आपली कामगिरी पार पाडावी लागेल. जर किल्ला जिंकायचा आहे
आता 18 चेंडू मध्ये वाटते 17 धावांची गरज असेल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि अंदाज चुकला. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकारांशी धावफलक मात्र पुढे सरकेल. अपॉर्च्युनिटी संधी निर्माण झाली होती मात्र ती संधी या ठिकाणी आपण पाहतोय गमावली गेली आहे. संधी निर्माण करावी लागते. ती निर्माण केली होती गोलंदाजाने मात्र क्षेत्ररक्षकाने खराब कामगिरी केली. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालील कडेला चेंडू लागतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलेल चेंडूला आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला नक्कीच या सिंगल डबल थांबवावे लागतील. 1 शॉट एकच धाव असेल. ही एकच धाव या ठिकाणी एक अखूड धाव म्हणजे धावसंख्या झाली ती 13. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती या ठिकाणी असतो प्रमोद. एज लागलाय चेंडू मागे गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. डिक्लेरेशन झोनला चेंडू आदळलाय आणि किती धावा मिळतील तर 2 धावांसाठी या ठिकाणी डिक्लेरेशन झोनला चेंडूने या ठिकाणी स्पर्श केलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 15. गोलंदाजी चांगली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमतरता आहे. थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अन्यथा पेलार संघ या संघाची गाडी ट्रॅक वरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा लगादू माडा सोडून दिला चेंडूला. पाहिलं की चेंडू जातोय आपल्या आवाक्याच्या बाहेर. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकला 16 या धावसंख्येवरती. 25चा टार्गेट आहे मित्रांनो आणि 25चा टार्गेट चेस करत असताना सकपाडा पेलार संघ अतिशय चांगलं काम करतोय. राईट अमोर द विकेट. शॉर्ट लेन डिलिव्हरी पुन्हा एकदा मिस फील्ड. बघा प्रत्येक चेंडूवरती तुम्ही जर धावा दिल्या तर तुमच्या संघावरती प्रेशरही वाढणार आहे. 22च्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक पुढे सरकला गेला तर म्हणजे 17 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत एकूण चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी होत असताना ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला नक्कीच चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे. चेंडूने वळण घेतलाय. 2 क्षेत्ररक्षकांना चेंडूने चकवलाय. 4 धावांसाठी हा गेलाय चौकार. काय जबरदस्त फलंदाजी. मात्र नशिबाची साथ सुद्धा मिळते. 2 क्षेत्ररक्षक होतं आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडूने इथे नक्कीच फरार होण्याची कामगिरी ही बजावलेली. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातो. चेंडूला कलाईचा चांगला वापर केला जातो क्षेत्ररक्षक या ठिकाणी. अहो पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा तेच रिझल्ट. चौकार आलाय. या चौकारांची धाव फलक मात्र पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच विजयी चौकार. संघ जिंकतोय तो म्हणजेच पेलार साकपाडा संघ. खूप खूप अभिनंदन.